हॅलो फ्रेंड्स, हर्षस किचन मॅजिकमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे लिंबापासून रस पण बनवणार आहे आणि लोणचं पण बनवणार आहे त्याच लिंबापासून. तर लिंबाचा पहिले रस काढून घ्यायचा आणि हा रस आपण वर्षभर आपण वापरू शकतो, खराब होत नाही. सगळ्यात पहिला आपण लिंबू मधातून कट करून घ्यायचे आणि त्याचा रस काढून घ्यायचा. हे लक्षात ठेवा की लिंब चांगले असले पाहिजे, डागे लिंब नसले पाहिजे. चांगल्या स्क्वेझरनी लिंब पिळून घ्यायचे. छान पूर्ण लिंब आपण पिळून घेणार आहे. मी किमान 20-25 लिंब घेतले आहे. हे वर्षभर आपण वापरू शकतो. मी नेहमी करून ठेवत असते. वर्षभर आपण हे यूज करू शकतो. लिंबाचा रस चांगल्या प्रकारे राहते. ते लिंबाचा रस चांगला गाळणीने गाळून घ्यायचा पहिले. नंतर ते काचेच्या काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्यायचं आणि ते फ्रीजला ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. म्हणजे ते वर्षभर टिकते आणि बिया वगैरे पूर्ण निघून जातात. गाळून घ्यायचं पहिले ते. हे आपण वर्षभर आपण वापरू शकतो हा रस. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण रस भरून घ्यायचा, म्हणजे खाली पडत नाही रस. आणि लहान तोंडाच्या बॉटलमध्ये पण आपण व्यवस्थित भरू शकतो. सगळ्यात पहिले एक लक्षात ठेवा की ते काचेची बॉटल एकदम स्वच्छ असली पाहिजे. गरम पाण्याने धुवून घ्यायचं त्या बॉटलला, म्हणजे आपल्याला ते वर्षभर आपल्याला रस पुरतो. कारण की हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये खूप महाग होतो रस लिंब, तर ते आपल्याला 12ही महिने हा रस पुरतो. पहा किती मोठा झाला आहे रस. हा 4 बॉटल्स झाल्या आहे आपल्या. आता तेच जे आपण लिंबू पिळून घेतले तर तेच जे टरफल होते लिंबाचे, त्याच टरफलाचं आपण लोणचं बनवणार आहे. इतकं टेस्टी बनतो नाही, म्हणजे एकसुद्धा आपली वस्तू वेस्ट जात नाही, वाया जात नाही. गोष्ट ते टरफलं लिंबाचे, त्याच्यामध्ये थोडाफार रस राहतोच किती नाही म्हटलं तरी. तर आपण ते कट करून घ्यायचे पहिले सुरीने किंवा मी कात्रीनेच कट करून घेतले. ते व्यवस्थित प्रकारे लहान लहान त्याचे तुकडे करून घ्यायचे त्या लिंबाच्या टरफलांचे. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही नवीन व्हिडिओ पाहिजे असेल कोणते तर मला कमेंटमध्ये कळवा, मी तसे व्हिडिओ बनवणार. सगळ्यात पहिले आपण सर्व टरफलं कट करून घेऊया आणि त्याच्यामधल्या जे बिया आहेत त्या व्यवस्थित वेगळ्या करून घ्यायच्या. कारण की आपण क्रश केलेलं लोणचं बनणार आहे, म्हणजे जॅम टाईप. तर एकदम छान बनते ते लोणचं. सगळ्यात पहिले आपण ते पूर्ण कट करून घ्यायचं आणि त्याच्यामधल्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. मीठ टाकायचं, साधारण 2-3 चमच टाकायचं आणि 1 वाटी लिंबाचा रस टाकणार आहे. त्याच्यामध्ये लिंबाचा रस कमी असल्यामुळे. आणि ते आपल्याला एका डब्यामध्ये भरून घ्यायचं आणि त्याला झाकण लावून कुकरमध्ये त्याला किमान 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 3 शिट्ट्या काढल्या की ते, चला आता गॅस पेटवूया आपण आणि कुकर गॅसवर ठेवूया. त्याच्या किमान 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आणि तुम्ही बाजूला पाहतच असाल, मी एका ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये लिंब टाकले आहे. अर्धे लिंबाचं हे केलं आहे, लोणचं केलं आहे अर्धे लिंबाचं. मी स्वच्छ केलं, भांडे स्वच्छ करायला आपण यूज करू शकतो ते. हे पहा किती छान शिजलं आहे. 3 शिट्ट्या झाल्यावर काढून घ्यायचं आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे क्रश करून घ्यायचं. इनफॅक्ट क्रश केलं, छान क्रश करून घ्यायचं. थोडं थोडं करूनच आपण ते क्रश करून घ्यायचं, जितके आपल्याला व्यवस्थित करता येणार तेवढं. आणि हे पहा कसं क्रश करून घ्यायचं. नंतर गॅसवर कढई चढवायची. त्याच्यामध्ये आपल्याला किमान 2 वाट्या मोठ्या गूळ लागणार आहे, म्हणजे अर्धा पाव तरी गूळ, 1 पाव तरी गूळ लागणार आहे. ते गुळामध्ये थोडंसं पाणी घालून, लिंबाचंच पाणी घालून गूळ त्या वितळून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये जे आपण क्रश केलेलं लिंबाचे टरफल होते ते घालून घ्यायचे, ते शिजून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये 2 चमच तिखट टाकायचं, म्हणजे त्याने छान आंबट तिखट गोड असं फ्लेवर येतो लोणच्याला. आणि ते चांगलं किमान 10-15 मिनटं तरी शिजून घ्यायचं. अशा प्रकारे आपण लोणचं केलं ना तर आपले टरफलं पण वाया जात नाही आणि वर्षभरासाठी आपलं लोणचं पण तयार होते, लिंबाचा रस पण तयार होते. म्हणजे कसं खूपच छान रेसिपी आहे ही.
आणि थोडंफार मला थोडं आंबटपणा कमी वाटला, त्याच्यामध्ये आणखी मी अर्धा वाटी टाकला आहे लिंबाचा रस. पहा एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल झाला आहे लोणचं आपलं तयार. पहा किती मोठं, म्हणजे 25 लिंबाच्या लिंबामध्ये आपला रस पण तयार झाला वर्षभरासाठी आणि लोणचं पण एकदम चटकदार तयार झालं आहे. असं तुम्ही नक्की करून पहा, तुमचं काही म्हणजे वाया जाणारच नाही, एकदम छान होणार लोणचं. आणि आपण क्लाउड किचन सुरू केलं आहे नाशिकमध्ये, तर कोणाला ऑर्डर असेल